विधानसभेसाठी एनसीपी कडून 90 जागांची मागणी, जास्त जागा विदर्भातील मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची माहिती। आरक्षणाबाबत ठाकरेंची भूमिका दुर्दैवी, हे म्हणजे भांडण मिटवण्याऐवजी लावण्याचा प्रकार, प्रकाश आंबेडकर यांचा घणाघात। पक्ष सोडून गेलेल्या आमदारांविरोधात शरद पवार यांची मोर्चे बांधणी, तर शरद पवार 20 जागांवर युवकांना संधी देणार। मनसेकडून विधानसभेच्या तयारीला सुरुवात, पुढील आठवड्यामध्ये राज ठाकरेंचा राज्य दौरा, तर नेमलेल्या निरीक्षकांचा पुणे जिल्हा दौरा। सुपारी बादचा मोठा अर्थ निघतो, त्यामुळे कार्यकर्त्यांना संताप येणं स्वाभाविक। बच्चू कडूंची मनसे विटकरी या वादावरती प्रतिक्रिया। राज्य सरकारकडून शिंदे समितीला 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ, मराठा आरक्षणाचा अहवाल आता विधानसभा निवडणुकांनंतरच सादर होणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात काँग्रेसचा हक्कभंग, अनुराग ठाकूरांच्या भाषणातून वगळलेला भाग, मोदींनी ट्विट केल्यानं काँग्रेस आक्रमक। लाडकी बहीण योजनेसाठी मराठीतून भरलेले फॉर्म रद्द करण्याची प्रशासनाची नोटीस, बुलढाण्यामध्ये मनसे आक्रमक। श्वेता महाल यांच्या अंगरक्षकाची आत्महत्या, बुलढाणा पोलीस दलाचे कर्मचारी अजय गिरींनी गोळी झाडत संपवलं जीवन। पालीमध्ये बिर्याणी विकत घेण्यावरून माजी सैनिकाला बेदम मारहाण, माजी सैनिकाच्या डोक्याला गंभीर दुखापत। अरुण गवळीला सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाहीच, वयाचं कारण देण्याच्या गवळी यांच्या पॅरोलवर सुट्टी देण्याची मागणी फेटाळली। पीओपी मूर्तींवरील बंदी कधीपासून, मुंबई हायकोर्टाचा सवाल, 3 आठवड्यामध्ये भूमिका मांडण्याचे सरकारला आदेश। सिंधुदुर्गच्या दोडा मार्गामध्ये दरड कोसळली, सुदैवाने जीवितहानी नाही, मात्र वाहतूक ठप्प। केरळमधील वायनाडमधील भूस्खलनात मृतांचा आकडा 150 वर, ढिगाऱ्याखाली अजूनही अनेक जण अडकल्याची शक्यता।